ऑटिझमची सुरुवात गर्भाशयातून होते. ऑटिझममुळेच तुमचे कुटुंब आणि तुमच्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापूर्वीच त्यावर उपचार करा. ऑटिझमला प्रतिबंध करा, असे रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर थोडुपुनारी यांनी सांगतात. हैदराबादची रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन ऑटिझम असलेल्या मुलांमधील आतडे मेंदू यावरती काम करणारी एक प्रमुख उपचार पद्धती म्हणजे फेकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांटेशन थेरपी देणारी भारतातली पहिली संस्था आहे. रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑटिझम असलेल्या रुग्णांसाठी येत्या 28 जून रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मोफत आतड्यांच्या आरोग्याची तपासणी आणि मायक्रोबायोमोज चाचणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हैदराबाद स्थित संशोधन आधारित संस्था रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन डॉक्टर चंद्रशेखर थोडुपुनुरी यांनी स्थापन केलेले एक अग्रगण्य आरोग्य केंद्र आहे. ऑटिझम आणि इतर न्यूरोलॉजिकल आजारांच्या व्यवस्थापनासाठी सर्वांगीण दृष्टिकोन देणारी ही भारतातील अशी प्रकारची पहिली संस्था आहे. या संस्थेने आजवर अनेक प्रकारची कामं केलेली आहेत. रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑटिझम रुग्णांसाठी मोफत आतड्याच्या आरोग्य तपासणी आणि मायक्रोबायोम चाचणी शिबिराचं आयोजन 28 जून रोजी करण्यात आलेलं आहे. तर ऑटिझमबद्दल बोलताना रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर थोडुपुनुरी म्हणाले की गेल्या 4 ते 5 दशकांमध्ये ऑटिझमच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही एक मोठी चिंतेची बाब आहे. नव्याने समोर येत असलेल्या वैज्ञानिक संशोधनानुसार कृषी रसायने आणि फॉरेव्हर केमिकल्स यांचा जैवसंचय हा ऑटिझमसाठी एक महत्त्वाचा घटक असू शकतो. गर्भधारणेची योजना आखणाऱ्या जोडप्यांमध्ये या पदार्थाच्या संपर्कात येणं कमी करणे ही एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ऑटिझमचा धोका कमी करण्यात भूमिका या पत्रकार परिषदेचा उद्देश या गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्येवरती माहितीपूर्ण सार्वजनिक संवाद सुरू करणे आणि धोरण स्तरावरील सहभागास प्रोत्साहन देणे हा आहे. तर येत्या 28 जूनच्या शिबिरामध्ये गरजूंना सहभागी होण्याचं आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आपण महाराष्ट्रामध्ये ऑटिझम मुक्त महाराष्ट्र अभियान हे आपण अभियान सुरू केलेलं आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत हैदराबाद येथील डॉक्टर चंद्रशेखर थोडुपुनुरी यांनी विकसित केलेली एक FMTT एक नावाची थेरपी आहे. ही थेरपी दिल्यानंतर ऑटिझमग्रस्त मुलांमध्ये जवळपास 50 ते 60% फरक पडतो. ऑटिझमग्रस्त मुलं ज्यांचा दैनंदिन संघर्ष असतो, म्हणजे भूक लागलेलं देखील त्यांना त्यांच्या पालकांना ते सांगू शकत नाही, वॉशरूमला जायचं असेल तरी सांगू शकत नाही, अशा सगळ्या ऑटिझमग्रस्त मुलांवर यशस्वी उपचार केलेले डॉक्टर चंद्रशेखर थोडुपुनुरी यांच्या यशस्वी उपचारानंतर या ज्या काही आपल्या नैसर्गिक विधी असतात किंवा ज्या काही सगळ्या गोष्टी असतात ती ऑटिझमग्रस्त मुलं सांगू शकतात. हा पहिला प्रयोग डॉक्टर चंद्रशेखर यांनी स्वतःच्या मुलीवर केला. त्यांची मुलगी स्वतः ऑटिझमग्रस्त आहे. 11 वर्षाच्या त्यांच्या मुलीमध्ये या थेरपीने फरक पडलेला आहे आणि ती आता 50% बरी झालेली आहे. आणि म्हणून हे तंत्रज्ञान आता महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण ठाण्यामध्ये त्याचं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे. याची मोफत आरोग्य तपासणी येत्या 28 जून रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर या निमित्तानं माझं विनम्र आव्हान आहे की ज्यांच्या घरी ऑटिझमग्रस्त मुलं आहे अशा पालकांनी ऑटिझमग्रस्त मुलांना घेऊन 28 जून रोजी आपण आवर्जून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे यावं. डॉक्टर चंद्रशेखर सर स्वतः अशा मुलांची तपासणी करणार आहेत. ती जी तपासणी आहे तिचा खर्च जवळपास 15,000 रुपये आहे, परंतु शिबिराच्या दिवशी पूर्णतः मोफत या सगळ्या ऑटिझमग्रस्त मुलांची तपासणी करण्यात येणार असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येईल. या निमित्तानं ऑटिझमग्रस्त पालकांना एवढीच मी ग्वाही देऊ इच्छितो की डॉक्टर चंद्रशेखर सरांनी विकसित केलेल्या या थेरपीनंतर देशातील नव्हे तर जगभरातील शेकडो नव्हे हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार झालेले आहेत आणि ऑटिझमग्रस्त मुलांमध्ये 50 ते 60% फरक पडलेला आहे. यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येनं ऑटिझमग्रस्त पालकांनी त्यांच्या ऑटिझमग्रस्त मुलांना त्या ठिकाणी घेऊन यावं. त्यांच्यावर यशस्वी उपचार करून देण्याच्यासाठीचा पाठपुरावा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे करण्यात येईल.